वसई विरारमध्ये नागरिक पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकुळ होत आहेत। दुसरीकडे टँकर माफिया त्यांच्या पाण्यावर राजरोसपणे डल्ला मारतात। विशेष म्हणजे टँकर माफियांची पाणी चोरी पद्धत पाहाल तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। विरारमध्ये टँकर माफियांकडून पाण्याची खुलेआम चोरी। जमिनीखालून जाणारी महापालिकेची पाईपलाईन फोडली। पालिका अधिकारी आणि टँकर माफियांचं साटलोट। वसई विरारमध्ये पाणी टंचाई आहे। वसई विरारकरांना पाणी टंचाईचा सामना का करावा लागतो? वसई विरारकरांच्या वाट्याचं पाणी कुठं जातंय आता हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ही पाण्याची पाईपलाईन काळजीपूर्वक पहा। ही भली मोठी पाईपलाईन महापालिकेची पाईपलाईन नाही तर टँकर माफियांनी पाणी चोरीसाठी लढवलेली शक्कल आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या पाण्याची चाललेली सर्रास चोरी आहे। टँकर माफिया महानगरपालिकेची पाईपलाईन आपण पाहू शकतो। ही जी महानगरपालिकेची पाईपलाईन आहे, ह्या पाईपलाईनला खड्डा पाडून हे पाण्याची चोरी केली जाते। त्यासाठी हा पाईप बनवलेला आहे आणि ह्या पाईपातून ह्या ओळाने जे पाणी आहे एका बावखळमध्ये नेलं जातं आणि तिथून टँकर माफिया सर्रास लाखो लिटर पाण्याची चोरी करतात। ही पाईपलाईन थेट जमिनीखालून गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीपर्यंत पोहोचली आहे। त्या ठिकाणी महापालिकेची पाईपलाईन फोडून पाणी थेट 1 किलोमीटर दूर एका मोठ्या खड्ड्यात पोहोचवलं जातंय। मग या खड्ड्यातून हे पाणी टँकर मध्ये भरलं जातंय। विरार हायवेला कणेर जवळ राजरोसपणे टँकर माफियांकडून ही पाणी चोरी सुरू आहे। या टँकर माफियांना कुणाचीही भीती राहिलेली नाही। रस्त्याच्या कडेला टँकर उभे करून पाणी भरलं जातंय। एक नाही तर 2 ठिकाणी अशा प्रकारे पाणी चोरी सुरू आहे। टँकर माफियांच्या या गोरख धंद्याचा महापालिका अधिकाऱ्यांना मात्र मागमूसही नाहीये। नाही, अशा बाबी अजून काही निदर्शनास आले नाहीत। तथापि तरी याबाबतची आम्ही पाहणी करू, तपासणी करून घेऊ आणि काही असं आढळून आलंच असेल तर अशा जे पाणी पुरवठा करणारे जे कंत्राटदार वगैरे आहेत किंवा जे कोणी टँकर लॉबीवाले आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। टँकर माफिया पाणी चोरीतून लाखोंची कमाई करतायत। एवढ्या मोठ्या पाणी चोरीचा पालिका अधिकाऱ्यांना थांगपत्ता नाही की अजूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय? हाच खरा प्रश्न आहे। प्रसेनजीत इंगळे, साम टीव्ही, विरार।